यवतमाळ रेल्वे स्टेशनकडून येणारं अर्थवर्क जे यवतमाळ दारवा रोडवर येऊन थांबते. काही दिवसानंतर इथं खोदकाम चालू होईन, हे रोड खोदल्या जाईल आणि जे नवीन ब्रिज चालू आहे त्याच्यावर हे भोयर गावातला रस्ता नवीन टाकण्यात येणार आहे. भोयर गावाला बघा, हे नवीन रस्ताची निर्मिती चालू झालेली आहे. ते कनेक्ट होईन आपल्या समोर ब्रिजपाशी आणि त्याच्यानंतर हे रस्ता फोडण्यात येणार आहे JCBनं. नमस्कार मित्रांनो, वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची आपली अपडेट राहणार आहे यवतमाळ दारवा रोड पासून ते यवतमाळ आर्णी रोड पर्यंत. त्याच्यात आपण कव्हर करणार आहोत भोयरचा परिसर आणि यवतमाळ रेल्वे स्टेशन. सर्वात महत्त्वाचं, यवतमाळ रेल्वे स्टेशनची पूर्ण फुटेज, पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. हे भोयर गावचं जे रोड आहे, आता काही दिवसानं रेल्वेचं काम चालू होणार आहे, म्हणजे पट्ट्या टाकणं वगैरे. पण या दारवा यवतमाळ रोडला कनेक्ट करायसाठी ब्रिजचं काम चालू आहे. हे ब्रिजहून हे रोड जाणार आहे. मग हे जे काम चालू आहे हे काम की इथं खोदाई चालू होणार आहे या जाग्यावर. त्याच्यासाठी रेल्वेच्या पटरीच्या खालून केबल टाकण्याचं काम चालू आहे मित्रांनो. इथं भोयर गावाच्या जवळ हे जे केबल दिसत आहे तुम्हाला, हे रेल्वे पटरीच्या खालून राहणार आहे. त्याच्यासाठी खोदाई केलेली आहे आणि हे केबल टाकलेलं आहे. काही दिवसानंतर इथं पटरी टाकण्याचं काम चालू होणार आहे. त्याच्या अगोदर हे केबल टाकण्यात येत आहे. कसं, रेल्वेच्या रुळावरून कोणतेही केबल टाकताना रेल्वे मंत्रालयाची परमिशन घ्यावी लागते. खालून आता टाकण्यात येत आहे, कारण की काही दिवसानंतर पटरी टाकणं चालू होईल, मग हे खालून टाकता नाही येत. त्याच्यासाठी हे अगोदरच टाकण्यात येत आहे. आता आपण समोर जाऊया यवतमाळ रेल्वे स्टेशनकडं, बघूया तिकडलं काम कसं आहे ते. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून द्या मित्रांनो. हे RCC बॉक्स बनवण्यात आलेला आहे पाण्याचा निचरा व्हावा त्याच्यासाठी. म्हणजे हे हायवेपासून ते भोयर गावाकडं जे पाणी पास होते, नाल्याचं म्हणा किंवा कोणतंही म्हणा, तर ते या RCC बॉक्समधून पास होईल त्याच्यासाठी. आणि वरतं आपले बघा मुरुम टाकण्यात आलेला आहे, म्हणजे मातीकाम केलेलं आहे. पटरीसाठी काही गिट्टी टाकलेली आहे. त्या गिट्टीवर गडर म्हणजे स्लीपर ठेवण्याचं काम येणार चालू होणार आहे काही दिवसानं. त्याच्यावर पटरी, चला वरती जाऊन बघूया आपण गिट्टी कशी टाकलेली आहे कशी नाही ते. चला तर मग वरती. मित्रांनो, ड्रेनसुद्धा इथं आणून ठेवण्यात आलेले आहे. रेल्वे जे रूळ आहे त्याच्या बाजूला हे लावण्यात येते. पाण्याचा निचरा लवकर झाला पाहिजे त्याच्यासाठी ड्रेनेज सिस्टमसाठी याचा वापर होतो. बघा, इथं गिट्टीसुद्धा टाकण्यात आलेली आहे. लवकरच याच्यावर स्लीपर ठेवण्याचं काम चालू होणार आहे. बघा, हे गिट्टी स्लीपर टाकण्याचं काम लवकरच चालू होणार आहे. समोर आहे दारवा यवतमाळ रोड आणि बाजूला हे जे गेलेलं आहे, हे जे बाईक गेली ते बायपास आहे. आर्णी दारवा यवतमाळच्या साईडून गेलेला. बाजूला भोयर गाव आहे मित्रांनो. ते पाणी टाकी जे दिसू लागली ते भोयर गाव होय मित्रांनो. आता आपण समोरच्या दिशेला जाऊया. इकडं यवतमाळ रेल्वे स्टेशन आहे, त्या साईडला जाऊ. बरं, हे ड्रेनचा वापर कसा करण्यात येतो ते तुम्हाला दाखवून देतो एकदा मी. मित्रांनो, ड्रेनचा वापर कसा करण्यात येतो बघा. हे असा करण्यात येतो ड्रेनचा वापर. अशा नाल्या बनवण्यात येते. हे जे रेल्वेचं काम आहे त्याच्यावर पाणी नाही साचलं पाहिजे, ते कमजोर नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी हे ड्रेनचा वापर करण्यात येतो. असे नाल्यासारखं बनवण्यात येते. मित्रांनो, थोडंसं समोर जाऊया आपण. भोयर गावच्या मागची साईड आहे हे मित्रांनो. हे जे JCBनं तिथं मुरुम खोदाई चालू आहे ते. आपण आहोत आर्णी दारवा बायपासवर. यवतमाळचे रिंग रोड आहे हे. ते ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे हे रोड बंद आहे. तात्पुरता दुसरा रोड बनवला गेलेला आहे, त्याच्यावरून वाहतूक चालते. जसं हे ट्रक जात आहे. आपण तिकडं जाऊया मित्रांनो. पण तिकडं धूळ जरा अति आहे मित्रांनो. ज्याला अस्थमाचा त्रास होत असेल त्या लोकांना या रोडनं यायला नाही पाहिजे. खूपच धूळ आहे, खूप त्रास होते.
या रोडनं प्रवास करायला. यवतमाळ दारवा रोडवरून आर्णीकडे जाण्यासाठी एक बायपास निघतो मित्रांनो. आणि या बायपासला क्रॉस करते आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईन. तिथे ब्रिजचं काम चालू आहे, त्या जागेवर आपण आलेलो आहोत. बघा माझ्या मागं हे काम चालू आहे. याच्या अगोदरसुद्धा आपण याची एक अपडेट दिलेली आहे मित्रांनो, एकदम सुरुवातीला. आता नंतर आलेलो आहोत. समोर जी ब्रिज बघू लागले मित्रांनो तुम्ही, त्याच्यावरतून आपली सामान्य वाहतूक राहील आणि खालतून रेल्वे. ते हे 2 बोगदे आहे रेल्वे इन आणि आउट व्हासाठी. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा का किती रेल्वे या बोगद्यातून पास होऊ शकते, दोन्ही बोगद्यातून. आणि याच्यानंतर आपण रेल्वे स्टेशनची अपडेट घेऊ समोर. आजचा व्हिडिओ थोडासा बाकी व्हिडिओपेक्षा आपला मोठा आहे मित्रांनो, ॲडजस्ट कर जा. एकाच व्हिडिओतनी सर्व कवर करायचं होतं आणि तुम्हाला सर्व माहिती द्यायची होती, म्हणून हे व्हिडिओ थोडासा लांबलेला आहे. एक साईड खोदाई झालेली आहे, एक साईड खोदाई व्हायची आहे. बघा या ब्रिजच्या खाली. आणि हे जे आहे ना आपला यवतमाळ रेल्वे स्टेशनकडं. बघा ब्रिजचं काम अधिक समोर चालूच आहे. कसं वाहतूक मोठी राहणार आहे, MIDCतला ब्रिज असल्यामुळं MIDCची वाहतूक याच्यावरूनच राहणार. काही लोकांचं म्हणणं होतं इथं गटर ठेवण्यात आलेले आहे, तर त्यांना हे ब्रिजचं काम ते दिसतच असं मागं माझ्या. ते इथं लोखंडी गटर ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो ब्रिजसाठी. आपण आलेलो आहोत यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या जागेवर. मुख्य बिल्डिंगचं काम इथं चालू आहे आणि साहेबचं सांगणं आहे का एका वर्षात हे कंप्लीट होऊ शकते. जर अशी स्पीड राहिली तर एका वर्षात हे कंप्लीट होणार आहे. इथं प्लॅटफॉर्म राहणार आहे आणि हे मुख्य बिल्डिंग रेल्वे स्टेशनची. बाकी रेल्वे स्टेशनपेक्षा हे मोठं रेल्वे स्टेशन राहणार आहे मित्रांनो. ते वर्धेकडून येणारं अर्थवर्क आहे, तिकडून रेल्वे आपली येणार. बघा इथं मार्किंगसुद्धा केलेली आहे ना. प्लॅटफॉर्मचं काम लवकरच चालू होणार आहे. आणि हे आपली MIDCसाठी प्लॅटफॉर्म तिकडल्या साईडला राहणार आहे मालाची वाहतूक करण्यासाठी. आणि हे दारवा साईडला जाणार आहे. बायपास रोड आहे आर्णी दारवा, त्याला क्रॉस करते आपली रेल्वे लाईन. तर तिथं मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिजच्या पलीकडे कामाची स्पीड जास्त आहे मित्रांनो, इकडं कमी आहे. कारण की यवतमाळ रेल्वे स्टेशनचे काम रेल्वे मंत्रालय स्वतः करत आहे. स्वतःची इथं कारागीर आहे आणि इंजिनियर्स आहे. यवतमाळ रेल्वे स्टेशन जिथं बनत आहे त्याच्या तिकडल्या साईडला म्हणजे दारवा साईडला ते जे बायपास काढलेलं आहे, बायपासच्या तिकडल्या साईडला RVLला काम देण्यात आलेलं आहे. RVL हे रेल्वे मंत्रालयाची जी कंपनी आहे, ते प्रायव्हेट कंपनीला टेंडर देते, म्हणजे काम देते. त्यांच्याकडून काम ते करून घेते, ते देखरेख ठेवते त्याच्यावर. ते काम त्यामुळे स्पीडनं झालेलं आहे. आणि यवतमाळ रेल्वे स्टेशनचं जे काम आहे ते रेल्वे मंत्रालय म्हणजे रेल्वे स्वतः करत आहे. आणि काम उशिरा सुरू झाल्यामुळे त्याचं काम अधिक पाहिजे तसं गतीने दिसत नाही का रेल्वे स्टेशन तयार झालेलं आहे. जसं दारवा जंक्शनचं आपण आता एक व्हिडिओ दिलेला आहे, त्याचे रेल्वे स्टेशनचं काम झालेलं आहे. प्लॅटफॉर्मचं काम अंतिम टप्प्यातनी आहे. तसं यवतमाळ रेल्वे स्टेशनचं काम अंतिम टप्प्यातनी नाही आहे मित्रांनो, जस्ट चालू झालेलं आहे या 1-2 महिन्यातच. आता आलो आपण आर्णी दारवा रोड जे बायपास काढलेला आहे त्या बायपासवर. इथून बघा कसं ब्रिजच्या समोर काम चालू आहे. सध्या डायव्हर्ट करण्यात आलेली आहे वाहतूक, ब्रिजचं काम कंप्लीट व्हायचं असल्यामुळे. आणि इथून रेल्वेचा व्ह्यू कसा दिसतो जे काम चालू आहे तिथचं बघा. आपल्या काही सबस्क्रायबरची मागणी होती का तिथं रेल्वे रूळ आलेला आहे का, स्लीपर आहे का याची माहिती द्या. तर तुम्हाला सांगू इच्छितो इथं स्लीपरही आलेलं नाही आहे आणि रेल्वे रूळसुद्धा इथं आलेले नाही आहे. फक्त काम चालू आहे रेल्वे बिल्डिंगचं. इथं नालीचं काम चालू आहे मित्रांनो. जे सांडपाणी आहे रेल्वेचं म्हणा किंवा इथच्या वसाहतीचं म्हणा ते या नाल्यात येणार आहे. तर ड्रेनेज सिस्टम इथं करण्यात आलेलं आहे. समोर वसाहत आहे. भविष्यात रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी स्पेशल रस्ता बनवण्यात येत आहे मित्रांनो. इथं
बघा हे डायरेक्ट स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे. यवतमाळ आर्णी साईडकडून डायरेक्ट रस्ता राहणार आहे. आणि यवतमाळ आर्णी रोडकडून बघा हे कसं काम दिसत आहे तुम्हाला रेल्वेचं. हे पूर्ण रेल्वे इथून ट्रॅक जाणार आहे. रेल्वेचा मातीकाम झालेलं आहे. किट्टीसुद्धा आणून ठेवण्यात आलेली आहे. समोर तुम्हाला ब्रिज दिसत असेल, जिकडून आपण आता आलो, बायपासचा ब्रिज. आणि बाजूलाच रेल्वे वसाहत आहे. आणि आपण आहोत उभं यवतमाळ आर्णी रोडवर. इथंसुद्धा बॉक्सचे काम चालू आहे. RCC बॉक्सचे रेल्वेसाठी. ते जे फुटेज आता बघूया आपण. बघा रोडच्या तिकडल्या साईडला जायला लागतं आपल्याला. रेल्वेसाठी RCC बॉक्स बनवण्यात आलेले आहे. तिथं 2 म्हणजे 2 रेल्वेगाड्या एका संघ ये जा करू शकते, त्याच्यासाठी हे बॉक्स बनवण्यात आलेले आहे. आणि वरतून नागपूर तुळजापूरची जी हायवेवर जी वाहतूक आहे ते राहणार आहे. आणि आपली खालून रेल्वे जाईल वर्धा नांदेड रेल्वे लाईन. 284 किलोमीटरचा प्रोजेक्ट, 39 किलोमीटरचं काम कंप्लीट झालेलं आहे वर्ध्यापासून कळंब कामठवाड्यापर्यंत. आणि RCC बॉक्सचे काम चालू असल्यामुळं वाहतूक इथं डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. आणि हे मेन रोड आहे वाहतुकीसाठी. आपण आता आलेलो आहोत सम्राट ढाब्याच्या बाजूला. मागच्या वेळेस आपण याची अपडेट दिली ती, तर कसं काम चालू होतं ते. आता बघा 3 बॉक्स एकमेकाला जोडून बनवण्यात आलेले आहे, कारण की 6 पदरी वाहतूक याच्याहून जाणार आहे. आजची अपडेट इथपर्यंत होती मित्रांनो. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन अपडेटमध्ये.